फाउंडेशनच्या वतीनं येत्या 5 मार्च रोजी सेंद्रिय आणि जैविक शेतीविषयी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। एमके फाउंडेशनच्या वतीनं मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विजापूर रोड परिसरातील सैफुल येथील निर्मिती लॉन्स इथं सेंद्रिय आणि जैविक शेतीविषयक माहिती तसंच मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिरात राष्ट्रपती पारितोषिक विजेते ज्ञानेश्वर बोडके यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतात विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनं शेती करून होणारे फायदे, आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्यासाठी शेती क्षेत्रात आधुनिक क्रांती होत आहे। आपण सुद्धा बदलत्या काळात पुढे येऊन नवीन माहिती घेऊन शेतीमध्ये बदल घडवून आणू या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिराचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असं आवाहन एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी यावेळी बोलताना केलं। नमस्कार, मी महादेव कोगनुरे, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष। आम्ही आमच्या एमके फाउंडेशनकडून येत्या 5 तारखेला शेतकरी बांधवासाठी शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला आहे। विषय असणार आहे सेंद्रिय व जैविक। ह्या विषयावर मार्गदर्शन करतील पुण्यावरून श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब। ह्यांना राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा भेटलेले आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना मी ह्या माध्यमातून आवाहन करतो, सध्या आपण जास्तीत जास्त रासायनिक खतामुळे शरीरावर म्हणजे दुष्परिणाम वाढत आहात। म्हणजे आरोग्याची काळजी घेण्यासाठी सेंद्रिय शेताची आवश्यकता आहे। त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो, आपण बोडके साहेबांचा जो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आपण जास्तीत जास्त पीक कसं म्हणजे मिळवता येईल, आपण उत्पन्न कसं वाढवता येईल आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम जे आहेत त्याच्यात सुद्धा आपल्याला म्हणजे वाचवता येईल, ह्याप्रमाणे आपण सगळ्यांनी येऊन ह्याचा लाभ घ्यावा एवढ्याच माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो। धन्यवाद। आपला जो कार्यक्रम असणार 5 तीनला स्थळ जे आहे निर्मिती लॉन्स बिजापूर रोड येथे 10 ते 1 ह्या वेळेत असणार।